धडा दुसरा, दोघेही जिंकू. मित्रांनो, ही चित्र पहा. चित्रात काय काय दिसतं ते सांगा बरं. पहिलं चित्र हे आहे. सांगा पाहू, चित्रात कोण कोण दिसतंय तुम्हाला? अगदी बरोबर. चित्रात दिसतंय एक बदक आणि एक कुत्र्याचं पिल्लू. दोघेही जंगलात कुठेतरी पळताना दिसतायत, हो की नाही? आता पुढचं चित्र पाहूया. या चित्रात काय दिसतंय? बदक आणि कुत्र्याचं पिल्लू नदीच्या काठावर म्हणजेच नदीच्या तीरावर आलेले आहेत. या पुढचं चित्र हे आहे. इथे काय पाहायला मिळतंय बरं? कुत्र्याचं पिल्लू थोडंसं गोंधळलेलं दिसतंय. ते विचार करतंय, नेमकी नदी पार कशी करता येईल? आणि अशा विचारातच ते बदकाकडे पाहतंय. आणि आता पुढचं चित्र पाहूया. अरे वा, हे काय मस्त चित्र आहे पहा. कुत्र्याचं पिल्लू चक्क बदकाच्या पाठीवर बसलंय आणि बदक त्याच्या बरोबर नदीतून पोहत चाललंय. मित्रांनो, ही चित्र, ते बदक, कुत्र्याचं पिल्लू तुम्हाला नक्की आवडलं असेल. या सगळ्या चित्रांची मिळून एक छानशी गोष्ट तयार होऊ शकते. ऐकायची आहे? ऐका तर मग. एक होतं बदक, एक होतं कुत्र्याचं पिल्लू. दोघे मित्र होते. एकदा दोघांची पळण्याची शर्यत लागली. कुत्र्याचं पिल्लू पळत पुढे गेलं. बदक त्याच्या मागे हळूहळू चालत निघालं. रस्त्यात होती नदी. नदी कशी पार करायची ते काही पिल्लाला समजेना. ते नदीच्या तीरावर थांबलं. बदक चालत चालत तिथे पोहोचलं. त्याने कुत्र्याच्या पिल्लाची अडचण ओळखली. बदक पिल्लाला म्हणाल, तू बस माझ्या पाठीवर, आपण पलीकडे जाऊ. दोघांनी नदी पार केली. इथपर्यंत तर दोघं बरोबर आले. आता मित्रांनो, तुम्ही मला सांगा, शर्यतीत पुढे काय झालं असेल? शर्यत कोण जिंकलं असेल? ऐका तर मग. कुत्र्याच्या पिल्लाच्या मनात आलं, मी पुढे धावत गेलो तर मी जिंकेन. पण बदकानं मला नदी पार करायला मदत केली. त्यानं नदी पार करायला मदत केली नसती तर मी जिंकलोच नसतो. कुत्र्याच्या पिल्लाने असा विचार केला आणि त्याने बदकासोबत शर्यतीच्या ठिकाणी जाण्याचं ठरवलं. साहजिकच दोघे बरोबरच पोहोचले. आता सांगा बरं, कोण जिंकलं? अगदी बरोबर, दोघेही जिंकले.